बोलूया आज परमेश्वर पुनरुत्थानाचं सामर्थ्य काय आहे ते मला शिकवणार आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काढू या ठिकाणी आपण लूक 24 अध्याय त्याचं 1 आणि 6 हे 2 वचन वाचणार आहोत. मोठ्या पहाटेस ते आपण तयार केलेली सुगंधी द्रव्य घेऊन कबरेकडे आल्या. ओके, 6 वचन. तो तेथे नाही तर उठला आहे. तो गालिलात होता तेव्हा त्याने तुम्हाला सांगितले, त्याची आठवण करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ना पहा, पुन्हा आपण तेच वचन घेत आहोत या ठिकाणामध्ये. का बायबल सांगतं का आठवड्याच्या पहिल्या दिवशी परमेश्वर काय झालेला आहे? उठलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 6व्या वचनात सांगितलंय का पहा तो इथं नाही, तो काय झालेला आहे? उठलेला आहे. तर प्रभूचं पुनरुत्थान हे खूप गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जितकं महत्वाचं वधस्तंभावर जाणं आहे तितकंच गरजेचं त्याचं काय आहे? पुनरुत्थान आहे. कारण जर प्रभूचं पुनरुत्थान होत नाही तर त्याचं वधस्तंभावर जाणं हे आम्हासाठी फायदेशीर ठरत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जितका महत्व त्या शुक्रवारी दिला जातो, आपण म्हणतो का प्रभू श्री ख्रिस्त आम्हासाठी कुठे गेला? वधस्तंभावर गेला. परंतु त्याचं वधस्तंभावर जाणं हे सार्थक होत नाही जोपर्यंत प्रभूचं पुनरुत्थान होऊन तो पित्याकडे जात नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून जितकं प्रभूचं मरणं गरजेचं आहे तितकंच परमेश्वराचं उठणं आणि पित्याकडे जाणं हे गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण जर तो फक्त आम्हासाठी मरतो, आपलं रक्त सांडतो, त्यावेळेस आमच्या पापाची क्षमा होत नाही. परंतु ज्या वेळेस तो परमपवित्र स्थानामध्ये जातो त्याच वेळेस आमच्या पापाची काय होती? क्षमा होती. म्हणून जितकं महत्वाचं त्याचं मरणं आहे त्याही पेक्षा जास्त महत्वाचं त्याचं उठणं आणि पित्याकडे जाणं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून या ठिकाणी जुना करार थोडासा आम्ही समजू, म्हणजे प्रभूचं पुनरुत्थान आम्हाला कळेल की ते किती महत्वाचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काढू या ठिकाणी आपण गणना 15वा अध्याय आणि 25 वचन. इस्रायलच्या संतानाच्या सर्व मंडळीसाठी प्रायश्चित्त करावे. काय करावे? प्रायश्चित्त करावे. आता पहा, मी डायरेक्ट या ठिकाणामध्ये जाईल का याजकाला हा नियम होता का सर्व इस्रायलला जर पवित्र करायचं असेल तर मंदिराच्या बाहेर त्या अंगणामध्ये ते कोकरू कापायचे. काय कापायचे? कोकरू कापायचे. परंतु कोकरू कापल्याने पूर्ण प्रायश्चित्त होत नाही जोपर्यंत त्याचं रक्त घेऊन याजक परमपवित्र स्थानात जात नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचूया माहितीसाठी इब्रिकरासपत्र 9वा अध्याय आणि 7वं वचन. जर अजून खोल आम्ही जाणार आहोत. इब्रिकरासपत्र 9वा अध्याय आणि 7वं वचन. परंतु दुसऱ्यात प्रमुख याजक एकटाच दरवर्षी एकदा मात्र जात असतो व जे रक्त त्याने स्वतःबद्दल आणि लोकांच्या चुकाबद्दल अर्पायचे त्या वाचून तो आज जात नाही. हा, पुन्हा वाचा. परंतु दुसऱ्या प्रमुख याजक एकटाच दरवर्षी एकदा मात्र जात असतो व जे रक्त त्याने स्वतःबद्दल आणि लोकांच्या चुकांबद्दल अर्पायचे त्या वाचून तो आज जात नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. महत्वाचा विषय, त्याला काय अर्पावं लागतं? रक्त. हा, काय अर्पावं लागतं? रक्त. कोकरू काय केलंय? कापलंय. कोकरू कापून पूर्ण गोष्ट होत नाही, त्याचं रक्त घेऊन परमपवित्र स्थानामध्ये जावं लागतं. आणि असं म्हणतात की ते 7 वेळेस शिंपडावं लागतं. किती वेळेस? 7 वेळेस. आणि म्हणून येशूनी पण वधस्तंभावर किती शब्द बोलला? 7 शब्द. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असा नियम होता का कोकरू कापल्याने पूर्ण प्रायश्चित्त होत नाही. ती अर्धी विधी झाली. किती विधी झाली? अर्धी झाली. जोपर्यंत त्याचं रक्त तो त्या परमपवित्र स्थानात जाऊन शिंपडत नाही इस्रायलची पाप क्षमा होत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून मी तुम्हाला सांगते या ठिकाणामध्ये का प्रभूचं फक्त वधस्तंभावर जाणं हे महत्वाचं नाही जोपर्यंत पुनरुत्थान होत नाही. ते फायदेशीर त्याच वेळेस ठरतं ज्यावेळेस प्रभूचं पुनरुत्थान होतं आणि प्रभू श्री ख्रिस्त त्या पित्याकडे जातो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं वचन? कळतं या ठिकाणी प्रभूचं पुनरुत्थान होणं कसं आहे? गरजेचं आहे. गरजेचं आणि महत्वाचं आहे. आणि आमचा विश्वास पाहिजे का प्रभूचं काय झालंय? पुनरुत्थान झालंय. कारण जसं जुना नियम होता का याजक कोण जायचा? याजक जायचा आणि पवित्र स्थानात काय शिंपडायचा? जाऊन रक्त शिंपडायचा. त्याच प्रकारे आता येशू पहिले कोकरू आहे. काय आहे? कोकरू आहे. तो कापला गेला आणि येशू याजक पण आहे. कोण आहे? याजक आहे. आणि आता तो म्हणतो का आता तो मातीच्या बनवलेल्या मंदिरात जात नाही, परंतु आकाशामध्ये जे प्रभूंनी नवीन मंदिर स्थापित केलेलं आहे त्या मंदिरात परमेश्वर जातो आणि त्या ठिकाणामध्ये जाऊन तो आम्हासाठी ते अर्पण काय करत आहे? पूर्ण करत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काढूया इब्रिकरासपत्र 9वा अध्याय 24 आणि 25 वचन. कारण हाताने केलेली पवित्र स्थाने जी खऱ्या गोष्टीची रूपके आहेत त्यात ख्रिस्त गेला नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, तो या ठिकाणी काय सांगतो का आता तो मातीच्या मंदिर जे आहे तिथं जातोय का? नाही. तो तिथं जात नाही. परंतु जे नवीन यरूशलेम आहे
जे नवीन मंदिर आहे, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, जे प्रभूचं सिंहासन आहे, जे प्रभूचं आकाशात स्थापलेलं राज्य आहे, त्या ठिकाणामध्ये ते नवीन मंदिर काय केलेलं आहे, स्थापित केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे वाचा ब्रदर. तर तो आकाशात गेला. कुठं गेला? आकाशामध्ये. प्लीज बोला, कुठं गेला? आकाशामध्ये. आणि म्हणून या ठिकाणामध्ये ज्यावेळेस प्रभू हे झालं, पुनरुत्थान झालं, शिष्यांना भेटला आणि त्यानंतर तो डोंगरावर गेला आणि सगळ्यांनी पाहिलं की येशू कुठे गेला? आकाशामध्ये गेला. आणि ते या ठिकाणी त्यांना क्लिअर करतात, आकाशात गेला म्हणजे कुठे जाऊन तो बसला नाही, तर तो त्या परमपवित्र स्थानामध्ये गेला आणि तिथं जाऊन तो आपलं अर्पण जे आहे ते पूर्ण करत आहे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, समजतंय? Yes. लोकांनी ऐकलं होतं येशू नंतर पुष्कळ लोकांना भेटला, नंतर तो ढाग्यात उचलला गेला, परंतु इब्रिकराच्या पत्रात त्या लोकांना तो सांगतोय की येशू नेमका कुठं गेला. तर तुम्ही जसं म्हणता की मनुष्याच्या पापाची क्षमा होण्यासाठी परमपवित्र स्थानात जाऊन रक्त शिंपडावं लागतं, त्याच प्रकारे येशू वलानाचं कुकरू आहे, येशू मनुष्य पापाशापाची किंमत आहे, आणि त्यानंतर तोच तो याजक आहे जो जिवंत होतो आणि ते रक्त घेऊन तो परमपवित्र स्थानात जातो आणि ते रक्त शिंपडून तो आम्हासाठी प्रायश्चित करत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजलं? पुन्हा वाचा बदल ते सेम वचन 24 आणि 25. कारण हाताने केलेली पवित्र स्थाने जी खऱ्या गोष्टीची रूपके आहेत त्यात ख्रिस्त गेला नाही, हा, तर तो आकाशात गेला. पुढे गेला. आकाशामध्ये. पुढे वाचूया. यासाठी की त्याने आता आमच्यासाठी देवासमोर उभे राहावे. कोणासाठी? आमच्यासाठी. प्लीज बोला चर्च, कोणासाठी? आमच्यासाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून या ठिकाणी प्रभूचं पुनरुत्थान होणं कसं आहे? गरजेचं आहे. कारण तर जर तो जिवंत होत नाही तर मग आम्हासाठी परमपवित्र स्थानात जाऊन ते रक्त घेऊन जाणार कोण? म्हणून ख्रिस्त जिवंत झाला आणि तो याजक म्हणून तिथे गेला. कसा म्हणून गेला? याजक बनून. वाचूया 25 वचन. आणि जसा प्रमुख याजक दरवर्षी दुसऱ्याचे रक्त घेऊन पवित्र स्थानात जातो, तसा हा अनेक वेळा स्वतःला अर्पायला जात नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसा याजक कुठं जायचा? परमपवित्र स्थानात. हा, तसाच येशू कुठे गेलाय? परमपवित्र स्थानात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. याजकाला दरवर्षी जावं लागायचं, येशूला दरवर्षी जाण्याची गरज पडत नाही. त्याच्या एका अर्पणाद्वारे आमचे सर्वदाचे पाप, शाप किंवा समस्या प्रभूने काय केलेल्या आहेत? मोकळ्या केलेल्या आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, इथपर्यंत कळालं सर्वांना? Yes. मला प्रभूचं पुनरुत्थानाचं सामर्थ्य सांगायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू जो आहे कुठं बसलाय आता? परमपवित्र स्थान. हा, पित्याच्या उजवीकडे. त्या परमपवित्र स्थानामध्ये पित्याच्या कुठं बसलाय? उजवीकडे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते देवाचं परमपवित्र स्थान आहे. जुन्या करारामध्ये कोश असायचा, परंतु आता इथं स्वतः त्या स्थानामध्ये कोण आहे? प्रभू आहे. आणि त्याच्या उजवीकडे कोण बसलाय? प्रभू येशू. प्लीज बोला, कोण बसलाय? प्रभू येशू. कोणासाठी? आमच्यासाठी. प्लीज बोला, कोणासाठी? आमच्यासाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि तो सर्वदासाठी बसलाय चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, हे आम्हाला समजणं गरजेचं आहे का आमच्यासाठी आता येशू मध्यस्थी करतोय. कोण मध्यस्थी करतोय? प्रभू येशू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि तो आपल्या कामामध्ये प्रामाणिक आहे चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून या ठिकाणी जर आमच्या लाईफ मध्ये काही त्रास आहेत, काही अडचणी आहेत, काही समस्या आहेत, काही असे त्रास आहेत, समजा आपण उदाहरण घेतलं का काही फायनान्शियल प्रॉब्लेम्स आहेत, का आमच्या घरातलं कर्ज फिटत नाहीये, किंवा आमच्या काही गोष्टी सँक्शन्स होत नाहीये, किंवा आमचे आजार जात नाहीये, किंवा आमच्या लग्नाचे स्थळ मोकळे होत नाहीये, किंवा अजून काही गोष्टी आमच्या जीवनामध्ये राज्य करतात, आणि मग आमची प्रार्थना चालू आहे आणि मग अपेक्षित उत्तर येत नसल्यामुळे थोडीशी मनात निराशा येते आणि कधी कधी शंका उत्पन्न होती का देवा तू माझी प्रार्थना ऐकशील का? परंतु हे वचन आम्हाला असं सांगतं का तुझी प्रार्थना मान्य व्हावी म्हणून तुझसाठी येशू ख्रिस्त मध्यस्थी करत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोण मध्यस्थी करतोय? प्रभू येशू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून सांगायचं कारण असं का जगिक व्यक्ती नाहीये का त्याची मध्यस्थी फेल होऊन जाईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एकदा आपण म्हणतो का चला तुमची ओळख आहे, बोलून पहा, झालं तर झालं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग कधी कधी मध्यस्थाद्वारे काम होतं पण किंवा काम होत पण नाही, परंतु या ठिकाणी जो आमच्यासाठी मध्यस्थ आहे त्या मध्यस्थाद्वारे 100% आमच्या प्रार्थनेला फळ येणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून या ठिकाणी जर तुमच्या लाईफ मध्ये काही अशा गोष्टी आहेत का त्या जर तुम्ही खचलात, निराश आहात, तर तुमच्या मनाला सांगा का निराश व्हायचं नाही, निरुत्साह व्हायचं नाही, परंतु स्वतःच्या मनाला सांगायचं का मसाठी मध्यस्थीसाठी प्रभू येशू बसला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोण बसला मध्यस्थीसाठी? प्रभू येशू. प्लीज बोला, कोण आहे? प्रभू येशू. आणि या ठिकाणी जर तो मध्यस्थी करतोय तर 100% आमच्या प्रार्थनेला फळ येणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमच्या प्रार्थनेत जरी दम नसेल, आमचं जीवन जरी शुद्ध नसेल, आमचं जीवन जरी तेवढं पवित्र नसेल किंवा देवाच्या वचनाप्रमाणे सरळ नसेल, परंतु ख्रिस्ताच्या मध्यस्थीमुळे आम्हाला ब्लेसिंग्स मिळणार आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता तुम्हासाठी कोण हात पुढे करतो? प्रभू येशू. तो आपल्या रक्ताचे हात पुढे करतो आणि तो म्हणतो का ऐक प्रभू, हा दुबळा आहे, याची पात्रता नाहीये, परंतु याची प्रार्थना मान्य व्हावी म्हणून याच्या वतीने मी ते अर्पण मोजले म्हणून तो याची प्रार्थना ऐक. येस येस.
प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोण मध्यस्थी करतोय? प्रभू येशू. का असं लिहिलंय? का तो तिथं बसलाय, प्रभूच्या उजवीकडे बसलाय. का तो बसलाय? कारण मी प्रार्थना करतो ना, तो आम्हासाठी बोलतो त्या पित्याकडे, अरे प्रभू याची पात्रता नाहीये, पण याची पात्रता पूर्ण व्हावी म्हणून कुणी किंमत मोजली? प्रभू येशूने. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, समजत्या ठिकाणामध्ये Yes. किती लोकांना कळतंय? तुमचं मन निराश होत असेल, तुमचं मन तुम्हाला व्याकुळ करतं का बघ अजून प्रार्थनेला फळ येत नाहीये, बघ अजून गोष्टी बदलत नाहीये, तर प्लीज निराश होऊ नका. तुमच्याकडे देवाचं वचन पाहिजे जे तुमच्या मनाला बळ देईल, तुम्हाला प्रोत्साहित करेल का ऐक तू एकटा नाहीये, तू साठी मध्यस्थी करणारा प्रभू येशू ख्रिस्त आहे. Yes, yes. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. आणि त्याची मध्यस्थी व्यर्थ जाणार नाही, खरोखर आमच्या प्रार्थनेला फळ येणार आहे. Yes, yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून मी सांगितलं का फक्त शुक्रवारी मरणं याला आम्ही जास्त प्राधान्य दिलं का नाही गुड फ्रायडेचं झालंच पाहिजे आणि त्यानंतरचं नाही ते एवढं गरजेचं नाही. अरे तुला पुनरुत्थानाचं सामर्थ्य काय हे कळलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जोपर्यंत ते परमपवित्र स्थानात तो जात नाही आमचे मार्ग मोकळे होत नाही. म्हणून आम्हाला कळलं पाहिजे की येशू त्या परमपवित्र स्थानात गेलाय आणि आम्हासाठी तो पित्याकडे मध्यस्थी करत आहे. Yes, yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, किती लोकांना समजतंय वचन? पहा, तुम्ही आजारी असताल, फायनान्शियल प्रॉब्लेम्स आहेत, लेकराचं परिवर्तन होत नाही, कुणी व्यस्तामध्ये आहे, कुटुंबात अजून काही गोष्टी आहेत, तर मन थोडंसं निराश होतंय, मन थोडंसं हताश होतंय. पण ते म्हणतो का जर तू प्रार्थना केली तर विश्वास ठेव का ते तुला मिळालेलंच आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि कुणी मध्यस्थी केली? प्रभू येशूने. म्हणून तो असं म्हणतो का ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता विश्वास ते काय करा? स्वीकारा. वाचूया मार्क 11 अध्याय 24 वचन. यावरून तुम्हाला सांगतो, सर्व वस्तू, ज्या काही वस्तू तुम्ही प्रार्थना करून मागता त्या तुम्हाला मिळाल्या आहेत असा विश्वास धरा, म्हणजे त्या तुम्हाला मिळतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, स्पष्टपणे मार्क मध्ये इथं आमंत्रण दिलंय की जे काय तुम्ही प्रार्थना करता विश्वास करा की ती प्रत्येक वस्तू तुम्हाला काय होणार आहे? मिळाली आहे. आणि जर तुम्ही असा विश्वास धरला तरच ते तुम्हाला काय होणार आहे? मिळणार आहे. भेटणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे प्रत्यक्षात भेटण्या अगोदर कुठे विश्वास ठेवायचा? पहिले मनामध्ये. मनामध्ये का ती गोष्ट काय झाली मला मिळाली आहे. भेटली. आणि जर तुम्ही मनात तो विश्वास ठेवता तो विश्वास प्रत्यक्षात ती गोष्ट पूर्ण करतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही कोणाकडे प्रार्थना करतो? देवाकडे. फक्त प्रार्थना करून सोडू नका. काय करा? विश्वास ठेवा. स्वीकारा. काय करा? स्वीकारा. जे का तुम्ही प्रार्थना करता विश्वासाने स्वीकारा आणि म्हणा का धन्यवाद परमेश्वर, ते तुम्हाला दिलेलंच आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही ते स्वीकारता आणि विश्वास ठेवता तर ती प्रार्थना तुम्हाला प्रत्यक्षात त्या गोष्टी मिळून देते याची गरज तुम्हाला आहे. येस येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतंय? कशात स्वीकारावं लागणार? मनामध्ये. मनात ते स्वीकारावं लागणार. चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मनात जोपर्यंत तुम्ही स्वीकारत नाही प्रत्यक्षात ते पूर्ण होत नाही. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून तुम्हाला माहित पाहिजे का मध्यस्थी जो करतोय, कोण करतोय? प्रभू येशू. कारण जे तुम्ही प्रार्थना करता ख्रिस्त काय करतो? मध्यस्थी करतो. प्लीज बोला, काय करतो? मध्यस्थी करतो. वाचू इब्रिकरास पत्र 7 अध्याय 25 वचन. आणि यामुळे ते त्याच्याद्वारे देवाजवळ जातात. त्यांना तो पूर्णपणे तारायला समर्थ आहे, कारण तो त्यांच्यासाठी मध्यस्थी करायला सर्वदा जिवंत राहतो. कसा? सर्वदा जिवंत प्लीज बोला, राहतो. कसा? सर्वदा. आणि काय करण्यासाठी? मध्यस्थी करण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, हे वचन आम्हाला बळ देतं चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करत आहात, ज्यावेळेस तुम्ही मनामध्ये तुटलेले आहात, परंतु ज्यावेळेस तुम्ही देवाकडे हाक मारता, देवाकडे प्रार्थना करता, तो सर्वदा रात्रीचे 12 काणे वाजाना, 1 काणे वाजाना, परंतु ख्रिस्त सर्वदा तुमच्यासाठी बसून त्या ठिकाणी काय करतोय? मध्यस्थी म्हणून करतो. मार्कच्या पुस्तकात लिहिलं, ज्यावेळेस तुम्ही मागता तुम्ही स्वीकारा, कारण तुम्हासाठी ख्रिस्तानी मध्यस्थी केलेली आहे. Yes, yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणतो जे काही तुम्ही येशूच्या नावात मागता ती प्रार्थना मान्य केली जाईल, कारण त्याची मध्यस्थी परमेश्वर रद्द करत नाही, त्याच्या मध्यस्थीत परमेश्वर आम्हाला ब्लेस करतो. Yes, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, किती लोकांना समजतं? पण तुमच्यात आनंद पाहिजे ते घेताना चर्च. समजा आता लग्नाचा सीझन चालू आहे, बरोबर आहे, आणि मग जसं नवीन नवीन बुफे ही सिस्टीम चालू झाली होती. पहिले पंगत असायची. काय असायची? पंगत असायची. ओके, पंगतचं पण सांगतो की जर तिथं वाढणारे कमी असेल आणि कोणी त्याच्यात वाढणारा ओळखीचा भेटल तर आनंद येतो. काय येतो? आनंद येतो. प्लीज बोला, काय येतो? आनंद येतो. कॉन्फिडन्स येतो का मला सगळं भेटणार त्याच्यात जे आयटम आहे जेवणामध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या टायमाला असं व्हायचं की एखाद्याला भाजीच नाही भेटली, एखाद्याला ती पुरीच भेटली नाही, जेवढं आलं वरण भात त्याच्यात त्यांनी काय केलं? ऍडजस्ट केलं, कारण तिथं वाढणारा कोणी ओळखीचा नव्हता. पण जर वाढणारा ओळखीचा असेल मग आम्हाला टेन्शन नसतं, कारण त्याला ती प्रत्येक डिश कशी पुरवायची तो मध्यस्थ पूर्ण करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, कळतं Yes. की बुफे जरी सिस्टम असेल, नवीन नवीन लोकांना कळत नव्हतं की सिस्टमॅटिक वे जायचे, लोक तुटून पडायचे. मग तिथंही आम्हाला कळायचं का रे कोणतरी आहे किचनच्या जवळचा, मग आम्हाला कसं ना कसं काय भेटणार?
जेवण भेटणार. मग मध्यस्थ असेल तर आनंद येतो. काय येतो? आनंद येतो. मी उपाशी जाणार नाही, मला काय भेटणार? जेवण भेटणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किंवा एखाद्या ऑफिस मध्ये तुमचं एखादं काम नडलेलं असेल आणि त्या ठिकाणी जर ते काम होत नाही, परंतु त्या ठिकाणी जर एखादा मध्यस्थ सापडला का जो त्या ऑफिसचा आहे, मग आम्हाला आनंद वाटतो का अरे कोणीतरी आहे जो माझ्यासाठी मध्यस्थी करेल आणि जे अवघड वाटणारं काम आहे त्याच्या ओळखीमुळे ते काम माझ्यासाठी सोपं होणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग जगात जो आनंद आम्ही घेतो का नाही कोणतरी आहे, त्याच प्रकारे देवाची इच्छा आहे का माझ्या लोकांनी आनंद करावा का तू माझ्यासाठी येशू मध्यस्थ आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि तो जगासारखा कंटाळ करणार नाही, जगासारखा शब्द देऊन बदलणार नाही. जर तो मध्यस्थी करतो तर त्याच्या मध्यस्थीमध्ये फळ येईल आणि आमची प्रार्थना परमेश्वर मान्य करणार. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, किती लोकांना समजतंय वचन? कारण आम्हासाठी कोण मध्यस्थी करतोय? प्रभू येशू. आणि सर्वदा चर्च. येस. कधी? सर्वदा. तुम्ही कोणत्या क्षणी हाक मारा, पास्टर एखादेच बिझी असेल, परंतु ख्रिस्ताचं एकच काम आहे का 24 आवर्स तुम्हासाठी काय करावी? मध्यस्थी करावी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं म्हणू नका का माझ्यासाठी कोण प्रार्थना करेल, मस्साठी कोण मध्यस्थी करेल, मस्साठी कोण देवाकडे हाक मारेल. अरे ख्रिस्त पुरा आहे तुझ्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतंय वचन? अनेक लोक सेवकावर नाराज होतात, नाही आमच्यासाठी प्रार्थना नाही करत. अरे बाबा, ख्रिस्ताची मध्यस्थी पुरी तुझ्यासाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तुला कळत नाही का तुझ्यासाठी कोण मध्यस्थी करतोय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं? कधी कधी एक विनंती आम्ही पुष्कळ लोकांना वारंवार सांगतो, प्लीज तुम्ही प्रे करा, तुम्ही प्रे करा, तुम्ही प्रे करा. एक मध्यस्थ पुरा आहे चर्च. प्रेज द लॉर्ड. किती मध्यस्थ? एक मध्यस्थ. ह्या 10 सेवकांपेक्षा तो एक सेवक जास्त मध्यस्थ आणि पॉवरफुल आहे चर्च आमच्यासाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आम्हाला माहित पाहिजे का पुनरुत्थानाचं सामर्थ्य काय आहे. कारण फक्त येशूने उठला तर आम्हासाठी याजक उठलाय आणि जो आम्हासाठी जाऊन त्या ठिकाणामध्ये मध्यस्थी करत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता तो येशू ख्रिस्त आमच्या वतीने बोलतो. कोणाच्या वतीने? आमच्या वतीने. जसं आपण म्हणतो ना मध्यस्थीमध्ये, माझ्या ओळखीचं एवढं काम करून टाका, आपले पाहुणे आहेत, आपले ओळखीचे आहेत, माझं काम एवढं करून टाका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याच प्रकारे ख्रिस्त पण त्या व्यक्तीसाठी मध्यस्थी करतो का माझ्या रक्ताने मिळवलेले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कशाने मिळवलेत? माझ्या रक्ताने. माझ्या रक्ताने मिळवलेले आहेत. हे यांचे तू काम केलंच पाहिजे. कारण त्यांच्या पापांची, त्यांच्या शापाची, त्यांच्या कमकुवतपणाची, त्यांच्या दुर्बळपणाची किंमत मी स्वतः मोजलेली आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ख्रिस्ताची मध्यस्थी ही कधी व्यर्थ जाणार नाही. परंतु एक मी या ठिकाणामध्ये ऍड करेल असं तिथं असं लिहिलंय, ज्या काही वस्तू तुम्ही प्रार्थना करता विश्वासाने स्वीकारा. परंतु एक ठिकाणी असं पण लिहिलंय, तुझ्या इच्छेप्रमाणे नाही. कोणाच्या इच्छेप्रमाणे? देवाच्या इच्छेप्रमाणे. हा. आणि तर कधी कधी तुम्ही काही पण प्रार्थना करताल आणि म्हणताल येशू मध्यस्थी करतो, येऊ द्या, तसं पण होणार नाही चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळत्या ठिकाणामध्ये जर तुमची प्रार्थना योग्य असेल तर मग 100% देव तुमच्या प्रार्थनेला फळ देईल. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ती किती इम्पॉसिबल वाटणारी गोष्ट असू द्या, पण जर तुम्ही तुमच्या फेथ मध्ये कायम राहिले का नाही, मध्यस्थी ख्रिस्ताची आहे, ती मध्यस्थी पॉवरफुल आहे आणि तुम्ही टिकून राहिले तर परमेश्वर तुमच्या विश्वासाप्रमाणे करेल आणि तुमचे मार्ग तो मोकळे करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्या वेळेस ते आंधळे लोक यायचे आणि ते म्हणायचे की येशू आमच्यावर दया कर, येशूचं उत्तर होतं की तुझ्या विश्वासाप्रमाणे. कशाप्रमाणे? तुझ्या विश्वासाप्रमाणे. तुझा विश्वास आहे का मी ते करण्यास पात्र आहे? आणि ते म्हणायचे होय आमचा विश्वास आहे. मग त्याची डोळे उघड व्हायचे, चर्च बरे व्हायचे. त्याच प्रकारे आज चर्च देवाची इच्छा आहे का कोणाच्या विश्वासाप्रमाणे हो? प्लीज बोला, कोणाच्या? आपल्या इच्छा, आपला विश्वासाप्रमाणे. कोणाच्या विश्वासाप्रमाणे? मग आमचा विश्वास आहे का येशू मध्यस्थी करतो? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा किती सुंदर लिहिलंय त्यांनी की तो सर्वदा, कधी? सर्वदा आमच्यासाठी काय करतोय? मध्यस्थी करतोय. मग चर्च आमच्यात खूप मोठा आनंद पाहिजे. ज्याही वेळेस एखाद्या त्रासाला घेऊन सैतान आमच्या मनाशी बोलणार, आमचं मन खिन्न करणार, आम्हाला निराश करणार, आमच्या मनाला देवाविरुद्ध कडक करणार, तर आम्ही बोललं पाहिजे का ऐक तू मला कठीण करतोयस पण मी कठीणपणामध्ये अडकणार नाही. मला माहिती आहे का माझी मध्यस्थी प्रभू येशू ख्रिस्त करत आहे. जरी मी एवढा नीतिमान नसेल, जरी माझं जीवन सरळ नसेल, जरी मी पापात जगतोय, जरी माझं लाईफ 50-50 आहे, पण तू ख्रिस्ताची मध्यस्थी माझ्या प्रार्थनेला फळ आणणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, किती लोकांना समजतंय? सैतान 2 मिनिटात तुम्हाला पॅक करून टाकणार. 2 मिनिटात तुमच्या देह अश्रून तुमच्यावर काय होऊन जाणार? हावी होऊन जाणार. 2 मिनिटात तुमच्या चेहऱ्याचा आनंद उतरून जाणार. परंतु जर देवाचं वचन तुमच्याकडे आहे का मध्यस्थी ख्रिस्त करतो, तर तुमचा विश्वास सजीव राहील, तुम्हाला लढण्यास बळ मिळेल आणि तुमचे आशीर्वाद लांबवणार नाही, तर ते आशीर्वाद परमेश्वर तुम्हाला देणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून तुम्ही आज जे काही मागताय, घर असेल, गाडी असेल, तारण असेल, परिवर्तन असेल, स्वभावात चेंज असेल, प्लीज त्याचं कठीण पण मोठं समजू नका. त्याची मध्यस्थी मोठी चर्च.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमच्या रक्तात खरोखर ते सामर्थ्य आहे की आमच्या गोष्टी किती मोठ्या असू द्या पण त्याच्यात ते सामर्थ्याचे त्याच्यातून आम्हाला बाहेर काढण्यासाठी. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ज्यावेळेस आम्ही त्याच्यावर उभं राहतो देव 100% आम्हासाठी त्या गोष्टी करतो चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एखादी गव्हर्नमेंट नोकरी पाहिजे असेल अचानक कळतं कधी सेटिंग लागली ओळखीचं लागलं लगेच आनंद येतो चेहरा काय येतो लगेच माझं काम होणार आहे माझी नोकरी पक्की होणार आहे. मग तिथं जो विश्वास आहे तिथं जो आनंद आहे तोच आनंद तोच विश्वास आम्हाला प्रभूच्या प्रती पाहिजे. Yes. तर माझी खूप मोठी आणि खूप जवळची ओळख आहे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ती ओळख मला फेल करणार नाही ती ओळख मला निराशा आणणार नाही परंतु त्या ओळखीवर माझा विश्वास पाहिजे का तो व्यक्ती माझ्यासाठी काम करणारच. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला तुम्ही किती विश्वास करता देवावर तुम्ही किती झोकून टाकता देवावर तुम्ही किती अवलंबून राहता देवावर. देवाला ही गोष्ट आवडतीच. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जर मन चलबिचल आहे मन कसं आहे चल बिचल आहे. अस्थिर आहे होईल का नाही होईल होईल का नाही होईल काय वाटतं प्रभू कसं कसं नाही मनाला हरवावं लागल तुला तुझ्या मनात तुला स्थिर व्हावं लागल का नाही मध्यस्थ ख्रिस्त आहे तर मला गोष्टी मिळणारच आहे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला किती लोकांना समजतायत वचन. कारण इब्रिकराचं जर पुस्तक तुम्ही वाचलं या पुस्तकात एकच गोष्टीवर चर्च त्यांनी जोर दिला का प्रभूचं काय झालंय पुनरुत्थान झालंय. आणि साधी गोष्ट नाहीये याला सिंपलली घेऊ नका परंतु याला तुम्ही आनंदाने घ्या का याजक उठलाय कोण उठलाय याजक उठलाय. आणि तो याजक परमपवित्र स्थानात जाऊन तुम्हासाठी सर्वदा मध्यस्थी करणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जुन्या करारामध्ये मंदिराचा एक टायमिंग असायचा काय असायचा टायमिंग असायचा. आणि त्या टायमिंग मध्येच त्या मंदिरात जाता यायचं. जर कोणाला अचानक गरज लागली त्याला जाता येत नाही जोपर्यंत मंदिराचा टाइम ओपन होत नाही त्याला त्या ठिकाणी शिरता येत नाही. जसं मी सांगितलं का प्रभूला किती वाजता मारलं किती वाजता मेला प्रभू येशू ख्रिस्त 3 वाजता. 3 वाजता कारण 3 नंतर अर्पण स्वीकारला जात नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे त्या ठिकाणी याजकाचा एक टाइम होता काय होता टाइम होता. आणि त्या टाइमातच जाऊन तुम्हाला काय व्हावं लागायचं भेटावं लागायचं. त्या टायमाशिवाय नंतर तुम्हाला भेटायची परवानगी नव्हती. परंतु आता जो याजक आहे तो पूर्वीच्या याजकाप्रमाणे नाही हा 24 आवर ड्युटीला आहे आमच्यासाठीच. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आपण रात्री 2 वाजू द्या 3 वाजू द्या 4 वाजू द्या कधी कधी काही कारणास्तव आम्हाला झोप येत नाही किंवा आजार आमच्यावर हवी असतो आणि मग आम्हाला वाटतं का या समय कोण माझ्यासाठी प्रार्थना कर कोणाची गरज नाही कोण मध्यस्थी करतोय प्रभू येशू. तुझा विश्वास पाहिजे का तो माझ्यासाठी मध्यस्थी करत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला प्रत्येकाला समजतंय वचन आमचा विश्वास पाहिजे का प्रभूने नेमकं आम्हाला काय दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला प्रत्येकाला समजतंय म्हणून जेवढं महत्वाचं गुड फ्रायडे प्रभूला वधस्तंभी देत त्याहून जास्त महत्वाचं त्याचं त्या स्थानामध्ये जाणं आहे कारण जोपर्यंत तो जात नाही आम्हाला मोकळीक मिळत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फक्त ब्लेसिंग्स नाही चर्च देवाने अजून पण आम्हाला नवीन गोष्टी दिल्या त्याच्या पुनरुत्थानामध्ये. वाचू या ठिकाणी आपण पेत्राचे पहिले पत्र. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव आणि बाप तो धन्यवादित असो. त्याने आपल्या मोठ्या दयेप्रमाणे येशू ख्रिस्ताच्या मेलेल्यामधून पुन्हा उठण्याच्या द्वारे आपणा जिवंत आशा प्राप्त होण्यासाठी पुन्हा जन्म दिला आहे. ओके मी हा दुसरा पॉइंट क्लिअर करते का प्रभूच्या पुनरुत्थानामध्ये कोणतं सामर्थ्य आहे. प्रभूच्या पुनरुत्थानात आमचा नवीन जन्म होतो चर्च. कसा जन्म होतो नवीन जन्म. मग याचं सामर्थ्य काय आहे हे तुम्हाला सांगायचं. जर आमच्यावर आजाराचे काही शाप आहेत कसले आजाराचे आजार 2 टाईपचे असतात काही नैसर्गिक असतात त्यामुळे ते आजार येतात परंतु काही आजारामागं नैसर्गिकता नाही ते शाप असतात. काय असतात शाप असतात. समजा सर्दी खोकला हे वातावरणाचा प्रभाव आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परंतु काही जे आजार आहेत ते वंश परंपरेने आलेले काय आहेत आमच्यावर आलेले आहेत आणि ते कर्स आहेत काय आहेत शाप आहेत ते. जसं आपण म्हणतो शुगर आजोबाला असेल तर कोणाला असेल नंतर त्या कुटुंबात कोणतरी येते हे काय आहेत शाप आहेत. प्लीज बोला काय आहेत शाप आहेत. मूळव्याध काय आहे शाप आहे. थायरॉइड काय आहे शाप आहे. हे असे वेगवेगळ्या प्रकारचे जे आजार आहेत हे वंश परंपरेने कुटुंबात काय करतात वाहत राहतात परंतु हे सर्व शाप आहेत चर्च काय आहेत शाप आहेत. सायन्स याला वेगळं नाव देतं. सायन्स याला म्हणतं नाही ही हेरिडिटी आहे एकातून दुसऱ्याला येते ती अनुवंशिकता आहे परंतु बायबल सांगते कर्सेस आहेत काय आहेत कर्सेस आहेत. हे कर्सेस आहेत. हे कर्सेस तुम्ही ब्रेक केले पाहिजे आणि हे कर्स तुम्ही तोडले पाहिजे. आणि कधी तुटतात ज्या वेळेस तुम्हाला कळतं का प्रभूच्या पुनरुत्थानात माझा काय होतो नवीन जन्म होतो. कोणता जन्म होतो नवीन जन्म. मग का सांगितलं प्रभू तुझा नवीन जन्म आहे कारण तू पहिली जी उत्पत्ती होती ती आदमातून होती. कोणातून होती आदामामधून. आणि म्हणून आदमाने पाप केलं म्हणून पाप त्याच्यामध्ये होते आणि त्याच्यातून ते वंश परंपरेने ते शाप कोणामध्ये आले
आपल्यामध्ये आले आणि मग ते शाप आमच्यामध्ये राज्य करतात. परंतु जर तुम्ही या वाष्टामध्ये उभं राहता का प्रभूच्या पुनरुत्थानात माझा नवीन जन्म झालाय, माझ्या शरीरात जे आजार आहेत मी याला स्वीकारत नाही, मी एक विश्वासात उभा आहे का माझा नवीन जन्म आहे, फक्त शरीरामध्ये नाही पूर्ण जीवनामध्ये नवीन जन्म आहे, मी हे आजार माझ्या कन्फेस करत नाही, मी हे स्वीकारत नाही. आणि जर तुम्ही तो स्टँड घेता ते आजार तुमचे रूल करणार नाही, पण तुम्हाला कळल का तुमच्यातून त्या आजाराचा प्रभाव पूर्ण निघून गेलेला आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, किती लोकांना समजतंय? कळत्या ठिकाणामध्ये व्यभिचार काय आहे? शाप आहे. काय आहे? शाप आहे. नॉर्मल मुलांना मुलींचं आणि मुलींना मुलाचं आकर्षण हे नॉर्मल आहे, पण काही लोकांमध्ये ते शाप आहेत. काय आहेत? शाप आहे व्यभिचाराचा. मग ते स्पिरिट्स मूव्ह होणार चर्च घरामध्ये. प्रेज द लॉर्ड. मी हे विषय घेईल शापाबद्दल. अनेक फॅमिलीला कळत नाही की नेमकं घरामध्ये काय चाललंय. रागाचा आत्मा हा पण काय एक प्रकारचा शाप आहे. शाप आहे. आपण तो हिंसक आहे हा विधान निघतो का? काय शाप आहेत? काय आहेत? शाप आहेत. हे शाप आहेत चर्च. हे शाप कधी ब्रेक होतात ते आम्हाला कळणं खूप गरजेचं आहे. म्हणजे हिंसकता, व्यभिचार देणं किंवा अशा अजून काही गोष्टी त्याची लिस्टच आहे का जे फॅमिलीतून आमच्यामध्ये काय होतात, वाहतात. परंतु आम्हाला कळलं पाहिजे या गोष्टीपासून मला वाचणं जर त्यांच्यामध्ये तर ते माझ्यामध्ये येऊ शकतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओके, थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. सारा कशी होती? वांस कशी होती? वांज होती. त्याच्या सुनेला पण लेकरू झाले का लवकर? सगळ्या कशा होत्या? का ते शाप सगळ्या फॅमिलीत काय झाले? चर्च फिरल्या गेले. दावीद कशामध्ये पडला? कोणत्या पापात पडला? व्यभिचाराच्या पापात. त्याची आजी ना राहाब कसबीन होती. कोण होती? कसबीन. ती कोण होती? म्हणून ते व्यभिचार शाप त्याच्यामध्ये होते. चर्च असे खूप सुंदर टॉपिक आहेत. चर्च बलाम जो आहे ना, बलाम तो येसावाच्या वंशातला आहे. कोणाच्या वंशावाचा? येसावाच्या. म्हणून त्यांनी डाळीसाठी ते विकलं आणि बाला म्हणे सोनं पाहिलं, याचं मन बदललं. चर्च शाप आहेत, रन होतात. मी हा टॉपिक घेईल, खूप सुंदर आहेत. असे शाप असतात का ते फोर फादर्स आमच्यामध्ये काय होत राहतात, फिरत राहतात. आणि याचं सूत्र आहे ना, सैतान धरतो. कोण धरतो? सैतान धरतो. आणि सैतान काय करतो ते त्याच्या हातामध्ये का कोणाला सोडायचं आणि कोणाला धरायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उदाहरणासाठी माझ्या आजोबाला एखादा आजार आहे, पण माझ्या वडिलांनी तो माझ्यामध्ये आला. मग मध्ये कुठं गायब झाला असतो, त्याच्यातून का नाही आला तो? कळतंय? कोणाला आजार होता? माझ्या आजोबांना. वडिलांना तो आजार झाला नाही. मग कोणाला झाला? डायरेक्ट मुलाला. नाही, ते अनुवंशिकतेने आलं. मग ते त्याच्यात का नाही दिसलं, माझ्यात का दिसतं? सैतान तुमच्याशी खेळतो. चर्च प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला जमलं पाहिजे त्याच्या विरुद्ध स्टँड घेताना, आणि तुमच्याकडे ते सूत्र पाहिजे, तुमच्याकडे ते वचन पाहिजे का नेमका माझा जन्म कधी नवीन होतो आणि कधी त्याच्या दास्यातून मी बाहेर पडत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचूया रोमकरास पत्र 6वा अध्याय 4th वचन. तर आपण बाप्तिस्म्याकडून त्याच्याबरोबर मरणात पुरले गेलो, अशासाठी की जसा ख्रिस्त बापाच्या महिमेने मेलेल्यामधून उठवला गेला, तसे आपणही जीवनाच्या नवीनपणात चालावे. आपण हे जाणतो की आपला जुना मनुष्य त्याच्याबरोबर वधस्तंभी गेला. हा, कोणता मनुष्य? जुना मनुष्य. प्लीज बोला, कोणता मनुष्य? जुना मनुष्य. हा, खूप सुंदररित्या पावलाने स्पष्ट केलं का जसं मी बाप्तिस्मा घेतो, काय घेतो? बाप्तिस्मा घेतो. त्याच्या मरणात आम्ही भागीदार आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग त्याच्यात आमचा जुना मनुष्य मरतो. कोणता मनुष्य? जुना मनुष्य. जुना मनुष्य म्हणजे ज्याच्यामध्ये वंश परंपरेने आले काय आहेत? शाप आहेत. मग आम्ही नाही मेलो तर आमच्या रस्त्याने सर्व शाप कोणामध्ये मेले? येशूमध्ये. कोणामध्ये? येशूमध्ये. येशूमध्ये. फक्त येशू नाही मेला तर येशूमध्ये आमचे सर्व शाप पाप काय झाले? मरल्या गेले. इथं सांगितलंय का त्याच्या पुनरुत्थानामध्ये. कशामध्ये? पुनरुत्थानाद्वारे. पुन्हा वाचा 4th वचन. तर आपण बाप्तिस्म्याकडून त्याच्याबरोबर मरणात पुरले गेलो, अशासाठी की जसा ख्रिस्त बापाच्या महिमेने मेलेल्यामधून उठवला गेला, तसे आपणही जीवनाच्या नवीनपणात चालावे. कशात? जीवनाच्या नवीनपणात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग जुनं आहे ते आमच्यातून निघून गेलं पाहिजे आणि नवीन गोष्टीमध्ये आम्ही प्रवेश केला पाहिजे. चर्च प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग अजून आमच्यावर आजार नकोय, अजून आमच्यावर व्यभिचार नकोय, अजून आमच्यात हिंसकता नकोय, अजून त्या जुन्या गोष्टी आमच्याकडे नकोय. आणि त्यासाठी आमच्याकडे प्रभूचं वचन पाहिजे की जे जुनं आहे ते मी स्वीकारत नाही, कारण मला माहितीये ख्रिस्ताच्या मरणात ते मारलं गेलं आणि प्रभूच्या पुनरुत्थानात माझा नवीन जन्म झाला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला तुमच्या विश्वासात त्याच्याशी भांडावं लागणार, विश्वासात उभा राहावं लागणार, ही प्रार्थना सतत करावं लागणार. आणि जसं तुम्ही प्रार्थना करताल तुम्हाला कळल का ते बंधन तुटलेत आणि तुमच्यावर त्याचं राज्य राहिलेलं नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 6th वचन रीड करा. 6वं वचन. आपण हे जाणतो की आपला जुना मनुष्य
त्याच्याबरोबर वधस्तंभी दिला गेला. कोणता मनुष्य? जुना मनुष्य. प्लीज बोला चर्च. कळत्या ठिकाणी जे काही जुनं होतं ते सगळं येशू मध्ये मेल्या गेलं चर्च. Yes, हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. मग जर माझा नवीन जन्म झालाय तर मग हे आजार माझ्यामध्ये काय, हा व्यभिचार माझ्यामध्ये काय, ही हिंसकता माझ्यामध्ये काय, हे कर्जबाजारीच्या गोष्टी माझ्यावर काय, हे कर्ज माझ्यावर काय, तुम्हाला त्याचा विरोध करावा लागल. तुम्हाला वाचनात बोलावं लागल. तुमच्या मुखातून घोषणा करावी लागल की मी हे स्वीकारत नाही, हे सगळं संपलं, मी प्रभूत नवीन निर्मिती आहे. Praise the Lord. हालेलुया. जोपर्यंत तुम्ही कन्फेस करत नाही, तुमचा फेथ तुम्ही शो करत नाही, दाखवत नाही, चर्च तुमच्यावर ते बंधन रिलीज होत नाही. म्हणून आम्हाला कळलं पाहिजे का प्रभूचं पुनरुत्थान झालं तर त्यामध्ये मला नवीन जन्म मिळाला आहे. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. म्हणून मी नसतं ते मागच्याच मी म्हणलो, फक्त असं म्हणू नका का प्रभू उठलाय. म्हणा प्रभू मध्ये मी उठलो आहे, हालेलुया. प्रभू मध्ये माझा नवीन जन्म झाला आहे. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. त्याचं उठतं तर अगत्य आहे, पण मला नवीन जन्म मिळावं हे महत्वाचं आहे चर्च. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला. किती लोकांना समजतं आजचं वचन? कळते प्रत्येकाला चर्च. तुम्हाला बोलावं लागेल चर्च, स्टँड घ्यावा लागेल. सतत तुमच्या आजार विरुद्धात जे काही परिवारामध्ये शाप आहेत त्या शापच्या विरोधात तुम्हाला स्टँड घ्यावा लागेल. आणि जर तुमची प्रार्थना सतत असेल मग तो अंधार तुमचा भागीदार होणार नाही, कारण त्याला कळेल का हा तुक्का मारत नाही, खरोखर याच्याकडे देवाचं वचन आहे. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला. कळतंय? कारण सैतान बी लबाड आहे. कसा आहे? लबाड आहे. तो पण सहज जाणार नाही. परंतु जर तुम्ही उभा राहिले का नाही, मला पण वचन माहिती, मी पण या वाटेवर उभा राहतो, माझा विश्वास आहे, आणि जर तुम्ही स्टँड घेणार ते वचन तुम्हाला सपोर्ट करणार चर्च. Praise the Lord. हालेलुया. इफिसकरच्या पत्रात सांगितलंय का अंधाराची कामं काय करा? अडवा. अंधाराची कामं काय करा? आडवा. कुणाचं काम आहे अडवायचं? आपलं. प्लीज बोला. कोणाचं काम आहे? आपलं. आपण आपल्या प्रार्थनेत उभं राहणं गरजेचं आहे. प्रॉब्लेम असा आहे की वचन माहीत नसल्यामुळं तो आमच्यावर राज्य करतो. आमचं कुटुंब कधी विस्कळीत होतं, कधी आजार आम्हाला मारून टाकतात, आमच्या लक्षात येत नाही. परंतु जर आम्ही कन्फेस केलं, आपल्या फेथमध्ये उभं राहिलो, तर मग त्याची सत्ता आमच्यावर हवी होणार नाही चर्च. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परंतु तुमचा विश्वास आहे का आजच्या वाचनावर का खरोखर देवाचं वचन असंच? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण सगळा खेळ जो आहे ना कशावर आहे? मनावर. तुमच्या विश्वासावर आहे चर्च. तुमचा जर मन विश्वास ठेवत नाही तर मग देवाचं वचन तुम्हाला सपोर्ट करत नाही. म्हणून देवाचं वचन तुमच्या अंतःकरणात टच करावं, म्हणून तुम्ही भुकेले पाहिजे तुमचे ब्लेसिंग्स प्रभूमध्ये शोधण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जर देवाचं वचन उघडतं त्या अंतरात्म्याला स्पर्श झालं पाहिजे. कुठं? अंतरात्म्याला. कारण ज्यावेळेस ते वचन टच होतं मगच ते काम करतं चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता फक्त जर कानावर पडतंय ना हे काम नाही करणार चर्च. ते तुमच्या अंतःकरणात खरंच तुम्हाला टच झालं पाहिजे, कारण नाही हे वचन खरोखर असंच आहे. आणि जस्ट ते आत्म्यातून ग्रहण केलं जातं मगच रिझल्ट दिसतो चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतंय? कळत्या ठिकाणामध्ये जरी आता इथं प्रीचिंग संपल पण तुम्ही वाचलं पाहिजे घरी जाऊन का प्रभू बोल काय रहस्य, कारण याच्यामध्येच तुमची आशीर्वादाची चावी चर्च. कारण वचन तुम्हाला कळल आणि वचन तुम्हाला बंधनापासून काय करणार आहे? मुक्त होणार आहे. मग तुम्हाला वचन समजतंय का? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय सांगतं बायबल? सत्य तुम्ही जाणाल आणि सत्य तुम्हाला काय करणार? बंधन मुक्त करणार. म्हणून सत्य आम्हाला समजणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला. कळत्या ठिकाणामध्ये मान हलवणं वेगळं आणि आत्म्यातून समजणं वेगळं. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता कानावर तर जेवढे बसते सगळ्यांच्या पाडण्यावर ते वचन, कारण साऊंड लावला म्हणून ते सगळं, पण आत्म्यात किती कळतंय, आत्म्यात ते किती धरतंय, आणि जर ते आत्म्यातून रिसीव्ह चालू आहे मग ते रिझल्ट आणणार चर्च. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून शेवटच्या दोन गोष्टीवर उभं राहा तुम्ही ब्लेसिंग्स मध्ये. आणि जर तुमच्या शाप आहेत, काही आजार असतील, काही दुसऱ्या गोष्टी असतील, तर तुम्ही स्टँड घ्या का नाही येशूमध्ये माझं पुनरुत्थान, येशूच्या पुनरुत्थानात माझा नवीन जन्म झालेला आहे, मी या गोष्टी स्वीकारत नाही. आणि मी सांगाल इब्रिकरास पत्र नक्की वाचा. खूप सुंदररित्या त्याने याचं स्पष्टीकरण दिलंय का जर कालवडीची राख माणसाला एवढी शुद्ध करती तर मग देवाचं रक्त विशेष करून आम्हाला किती शुद्ध करू शकतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला. कळलं आजचं वचन? तुमचं काम आहे चर्च का तुम्ही रोज ही प्रार्थना केली पाहिजे. आणि जर तुम्ही प्रार्थनेत उभा राहता, मी सांगतो कोणताच आजार तुमच्यावर वर्चस्व करणार नाही. थोड्या वेळेसाठी त्याला सवलत दिली जाईल तुमचा विश्वास चेक करण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जर तुम्ही विश्वासामध्ये अडळ राहिले तर त्या गोष्टी तुमच्यावर हावी होणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला. समजतंय वचन? तुमचं काम आहे चर्च, मुखाने काय करा तुम्ही बोला का देवाने मला नेमके कोणते ब्लेसिंग्स दिले आहे. म्हणून फक्त प्रभू उठला ही कॉमन गोष्ट नाही चर्च, आमच्यासाठी खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे, कारण त्याद्वारे आमचे आशीर्वाद आणि त्याद्वारे आमचा नवीन जन्म झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला. कळलं आजचं वचन? येस. तर म्हणून तुमची प्रार्थना पाहिजे. काय पाहिजे? प्रार्थना पाहिजे. रोज ही प्रार्थना पाहिजे. तुमच्या मुलांसाठी करा. कुणासाठी? मुलांसाठी. तुम्हाला तुमचा परिवार तर माहिती आहे ना, तुमचे आजोबा पंजोबा माहिती आहेत,
त्यांच्यात काय ड्रॉबॅक्स होते डोळ्यासमोर आणा चर्च. आणि आतापासून त्यांच्यासाठी तुम्ही पेरा. काय करा? पेरा म्हणजे प्रार्थना करा का प्रभू आमच्या कुटुंबात हे शाप आहे बरं का, माझ्या मुलात येता कामाने मी प्रार्थना करते त्यासाठी. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला तुमच्या घराचं संरक्षण करावं लागणार चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाहीतर आज नाही आज ओके चाललंय, पण लक्षात ठेव कर्स आहे आज नाही तर उद्या त्याला तो गाठणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि त्याला तो धरण्या अगोदर तुझं काम आहे का प्रार्थनेत त्यासाठी तुला उभं राहणं आहे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला कळलं आजचं वचन. म्हणून प्रभूचं पुनरुत्थान ब्लेसिंग्स बद्दल बोला, शापाबद्दल बोला आणि तुमच्या लेकरांबद्दल पण बोला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ते ब्लेसिंग त्याच्यामध्ये रन होतील आणि देवाचा गौरव तुमच्या लेकरात प्रभूचा गौरव होणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उभा राहूया आपण, प्रे करूया चर्च. तुझी स्तुती करतो प्रभू, येस. तू खूप चांगला परमेश्वर आहे. Yes, Jesus. तुझी इच्छा आहे प्रभू तुझ्या लेकरांना अद्भुत गोष्टी प्रगट व्हाव्या. होय देवा. कारण पित्या तू वधस्तंभ वाहिला, तुझं पुनरुत्थान झालं, Yes, yes, मग Father. आमचं जीवन अजूनही जर तसंच आहे पित्या होय देवा. तर मग ते तसं काय प्रभू. Yes, Jesus. तर तू म्हणतो ज्ञानाच्या कमतरतेमुळे माझ्या लोक नाशात जगतात. Yes, amen. आमच्याकडे वचन पाहिजे Yes, का yes. प्रभूचं पुनरुत्थान झालं म्हणजे काय झालं. Yes, yes, फक्त Father. प्रभू उठला नाही तर त्याच्या उठण्यामध्ये माझा नवीन जन्म झाला. Yes, amen. तो मस्साठी त्या ठिकाणी मध्यस्थी करत आहे. Yes, आणि तो yes. म्हणतो का सर्वदा तो मध्यस्थी करत आहे. Yes, amen. प्रभू एखाद्या प्रार्थनेसाठी माझं मन व्याकुळ असेल, होय देवा. तुटलं असेल पित्या इथं Yes, कुणाचं yes, मन, Jesus. त्याला कळू दे माझ्या होय परमेश्वरा देवा. का त्यांच्यासाठी प्रभू श्री ख्रिस्त मध्यस्थी करत आहे. Yes, amen. त्यांच्यासाठी तो प्रार्थना करत Yes, आहे. yes, आणि ती Jesus. मध्यस्थी नाकारली जाणार नाही, होय ती देवा. मध्यस्थी फेटाळण्यात येणार नाही, Yes, पण yes, तू ती Father. मध्यस्थी गोष्टी मिळून देईल. Yes, आणि yes. फक्त एवढंच नाही तर बायबल सांगतं का त्याच्यात तुझा नवीन जन्म झाला. Yes, amen. मग जर अजूनही एखादा असा आजार जो वाडवडिलांकडून मला मिळाला, Yes, yes, देवा. किंवा असं पाप जे व्यभिचाराचं Yes, yes. जे माझ्या परिवारात राज्य करतंय, Yes, Father. किंवा असे स्वभाव Yes, जे देवाच्या विरोधात आहे जे माझ्या परिवारातून मला मिळाले, Yes, yes. तर प्रभू माझं काम आहे का मी हे विश्वासाने बोलावं होय देवा. का नाही. मी जुनी गोष्ट नाही, मी Yes, नवीन निर्मिती आहे. Yes, amen. ख्रिस्ताच्या पुनरुत्थानात माझा नवीन जन्म Yes, आहे. Jesus. म्हणून मी हे आजार Yes, जे वंश yes. परंपरेने आलेले आहेत, Yes, मी yes. हा व्यभिचार Yes, जो yes. वंश परंपरेने आलेला आहे, Yes, मी yes. हे स्वभाव प्रभूच्या नावात स्वीकारत स्वीकारत नाही. नाही मी देवा. आज्ञा करतो आज्ञा हे करतो जुन्या शिक्षण स्वभावा, करते. हे Yes, वंश yes. परंपरेने आलेल्या आजारा, व्यभिचारा, Yes, yes. पापा तुझं Yes, माझं yes. भागी पण नाही. Yes, ख्रिस्ताच्या yes. पुनरुत्थानात मी नवीन निर्मिती Yes, आहे. amen. तेच आशीर्वाद मी माझ्या लेकरांसाठी स्वीकारतो. स्वीकारते त्यासाठी शिक्षणामध्ये. मध्यस्थीत मी उभं राहतो Yes, आणि yes, म्हणतो का देवा. माझ्या लेकराचं जीवन त्या वधस्तंभावर संपल्या गेलं Yes, आणि yes. प्रभूच्या पुनरुत्थानात माझ्या लेकरं नवीन निर्मिती Yes, आहे. amen. म्हणून त्यांच्या जीवनात जुन्यापणाचं भागी पण नाही. Yes, जे शाप yes. माझ्या वाडवडिलांमध्ये होते ते मी yes. माझ्या लेकरांमध्ये स्वीकारत नाही. नाही मी देवा. मध्यस्थीमध्ये उभं राहतो. Yes, yes, मी देवा. मध्यस्थीमध्ये उभं राहते Yes, आणि म्हणते का Jesus. प्रभूत माझे लेकरं नवीन निर्मिती Yes, आहे. amen. प्रभू माझे लेकरं नवीन निर्मिती आहे. Yes, आणि Jesus. त्यांच्यात आजार नाही, त्यांच्यात आरोग्य राज्य करणार. Amen. त्यांच्यात पाप नाही, त्यांच्यात नीतिमत्व राज्य Yes, करणार. amen. आणि त्यांच्यात प्रभूचा गौरव होणार Yes, आहे. yes, Father कारण आमचा Lord. विश्वास आहे Yes, आमचा yes. येशू उठलेला आहे. Amen. तो परमपवित्र स्थानामध्ये आम्हासाठी सर्वदा मध्यस्थी करत आहे. Yes, आम्ही जरी Jesus. दुर्बळ असलो, दुबले yes. असलो तरी तो म्हणत आहे का ऐक हे पित्या का यांच्या कमकुवतपणात मी यांच्या प्रार्थना पूर्ण व्हाव्या म्हणून यांच्यासाठी मी रक्त सांडलेलं आहे. Yes, मी yes. यांची किंमत मोजली आहे Yes, आणि त्याशिवाय पात्र आहेत माझ्या Amen. पित्या. फादर Thank you, Jesus. प्रत्येकाचा विश्वास संजीवित कर. संजीवित कर देवा. त्यांच्या प्रार्थना नवीन कर प्रभू. Yes, yes, देवा. त्यांच्या प्रार्थना थंडावल्या असतील, Yes, yes. निराशा येत असेल का अजून काहीच घडत नाहीये, Yes, yes. अजून काहीच दिसत नाहीये, Yes, पण ते yes. म्हणतो एक नवीन विश्वासाने प्रार्थना सुरू कर. Yes, एक amen. नवीन आवेशाने प्रार्थना सुरू Yes, कर Jesus. आणि बोल का ख्रिस्त तुझा मध्यस्थ आहे. Yes, ख्रिस्त amen. तुझा मध्यस्थ आहे. Yes, तो yes. मध्यस्थ पुरा आहे. त्याच्या yes. मध्यस्थीमध्ये सामर्थ्य आहे. Amen. त्याच्याकडे रक्त आहे. त्या रक्तामध्ये जीवन आहे. Yes, त्या amen. रक्तामध्ये संधी आहे. त्या Hallelujah. रक्तामध्ये पुन्हा कृपेचा वर्षाव आहे. Yes, Jesus. कारण बायबल सांगतो त्याच्या पुनरुत्थानात आम्हास कृपा प्राप्त झालेली Yes, आहे. amen. आणि कृपा म्हणजे तुझ्या अशक्तपणात तुला सशक्त करण्यात Yes, येत आहे. Jesus, Lord. फादर आजचं वचन त्यांना स्पर्श करू होय दे. देवा. आजचं वचन त्यांच्या अंतरात्म्यात फिरू दे. Yes, amen. मी दुबळा जरी असलो, Yes, yes, Jesus. मी नाही एवढा प्रार्थनेत पक्का, होय देवा. मला नाही माहित सगळे वचन, Yes, Father Lord. तरी देखील येशू तुझ्यासाठी मध्यस्थी Yes, करतो. amen. कम ऑन चर्च, कम ऑन चर्च, प्रार्थना करा. Yes, Jesus. आपला विश्वास मोकळा करा चर्च. Yes, yes. आपला विश्वास ओपन करा. Yes, का Jesus, ख्रिस्त Father मध्यस्थी Lord. करत आहे. Yes, amen. ख्रिस्त मध्यस्थी करत Yes, आहे. Jesus. तुम्हाला उत्तम ओळख सापडली. Yes, ही ओळख yes. निराश करणार नाही. Yes, ही ओळख तुम्हाला निराश येऊ देणार Yes, नाही. yes. ही ओळख कामशीर पडणार. Yes, ही ओळख amen. तुमचं काम करून देणार. Yes, ही ओळख Jesus. तुमचा फायदा करून देणार Yes, चर्च. Father Lord. शा बा 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 बा. Ramashakari Bakari.
ली अंधाराबा सखो बोराबा सखी बियाराबा. धन्यवाद प्रभू Thank you, Lord. Jesus, Father, तू Lord. आम्हा बरोबर आहे Yes, पित्या. yes, Appa. धन्यवाद तू सर्वदा पित्या Yes, yes, आम्हासाठी Father. मध्यस्थी करत Yes, आहे. thank you, Jesus. सर्वांना ब्लेस करतो पित्या. Yes, Appa. तुझा अनुग्रह स्वीकारतो लॉर्ड. God to the Appa. लॉर्ड त्यांचं मन कठीण असेल, Yes, yes, Appa. सैतान खेळत असेल, Yes, yes, Jesus. आर्थिक स्थितीला घेऊन, Yes, yes. कुटुंबाच्या एखाद्या व्यक्तीच्या स्वभावाला घेऊन, Yes, त्याचं yes. व्यसन घेऊन Yes, आपल्या मनाला प्रोत्साहित कर. yes. आपल्या मनाशी बोल का नाही मी एकटी नाहीये. Yes, yes. माझ्यासाठी येशू आहे ना मध्यस्थी करत आहे. Amen. माझ्यासाठी आहे ना येशू. Yes, yes. तो पित्याकडे मध्यस्थी करत आहे. Yes, amen. माझ्या प्रार्थनेला फळ येणार आहे. Yes, Jesus. मी माझी प्रार्थना नाकारणार नाही. Yes, yes. मी माझी प्रार्थना सोडणार नाही. Yes, yes. ही प्रार्थना मला फळदायी करेल. Yes, amen. ही प्रार्थना मला फळदायी करेल. Yes, Jesus. तुझं वचन सत्य आहे. Yes, Appa. तुझं वचन सत्य आहे. Yes, Father. मी मान्य करतो पित्या. Yes, Appa. निराशा हवी होती म्हणून माझं मन डगमगतं. Yes, पण Appa. पुन्हा माझा विश्वास मी आज नवीन करतो. Yes, amen. एक नवीन विश्वासाने मी बोलतो पित्या. Yes, Jesus. जे मी मागते प्रभू मी ते स्वीकारतो. स्वीकारतो येशूच्या जरी स्थिती तशी नावामध्ये. दिसत नाही, Yes, व्यक्तीकडे बघून वाटत नाही, Yes, पण Father. तुझ्याकडे पाहून म्हणते पित्या का तो Yes, व्यक्ती Appa. बदलणार आहे, Amen. त्याचे बंधन तुटणार आहे, Yes, Jesus. त्यामध्ये प्रभूचा गौरव होणार आहे, Amen. अब्बा स्थिती चेंज होणार आहे, Yes, Father. लेकरं जैतुनाच्या रोपासारखी वाढतील, Amen. कुटुंबात प्रेम येतील, Yes, Jesus. स्वभाव बदलतील, Yes, आजार Father. निघून जातील. Amen. देवा तुझा गौरव होणार आहे. Yes, Father. मला बळ दे, Yes, मला बळ Father. दे का माझ्या प्रार्थनेत मी उभं राहावं. Yes, Jesus. मला बळ दे का Yes, संकटात मी Father. बोलावं का ख्रिस्त माझी मध्यस्थी करत Yes, आहे. Amen. तो माझी प्रार्थना मान्य करेल. Yes, Jesus, तो माझी Father. प्रार्थना मान्य करेल. Yes, 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 yes. शाबा बाबा 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 Shakari bakara ली अंदा राबा सखोबो राबा. Shakari bandai ब्रदर bakara. सिस्टर्स, अनेक लोकांना देवाचा आत्मा स्पर्श Yes, करत आहे. Jesus. अनेक लोकांवर देवाचा आत्मा उतरला. Yes, amen. तुमच्या मनाला मोकळं करत आहे. तुमच्या मनाला तो हलका करत आहे. Yes, Jesus. तुझी प्रार्थना व्यर्थ नाही. Yes, तुझं yes, रडणं yes. व्यर्थ नाही. Yes, Jesus. प्रार्थना टिकून राहा. Yes, प्रार्थना amen. टिकून राहा. Yes, yes, तू गौरव Jesus. पाहशील. Yes, तू फळ amen. पाहशील. Yes, तुझ्या yes. प्रार्थनेला ख्रिस्त फळ आणेल. Yes, तुझ्या amen. प्रार्थनेला ख्रिस्त फळ आणेल. Jesus. प्रार्थना धरून राहा. Yes, प्रार्थना yes. धरून राहा. देवाचा गौरव पाहशील. Yes, amen. देवाचा गौरव पाहशील. Yes, ते खडक Jesus. फुटणार आहेत. ते Yes, बंधन yes. तुटणार आहेत. Yes, देवाचा amen. गौरव वाहील. देवाचा Yes, सामर्थ्य Jesus. स्पर्श करत आहे. Yeah. Thank you, Jesus. Thank you, सर्व Father, करणी, Lord. Yes, yes, सर्व Jesus. चिडेगोटे, Yes, yes, yes. सर्व शुद्ध आत्मे, Yes, yes, Jesus, जीव आत्मा Father. शरीर याच वेळेस मोकळं होते. मोकळं करता येशूच्या देवाच्या नावामध्ये. उपस्थितीमध्ये, Yes, देवाच्या Father. उपस्थितीमध्ये Yes, जीव Jesus. आत्मा शरीर मोकळं होते. मोकळं होते प्रत्येक येशूच्या आत्मा नावामध्ये. सुटते. Yes, प्रत्येक शरीर Jesus. मोकळं होते. मोकळं होते. आगडी वाहते, आगडी वाहते, आगडी वाहते. सर्व कर्ज फ्री करता येशूच्या नावामध्ये. सर्व तुटल्या जा. तुटले जाऊ दे सर्व येशूच्या तुटल्या जा. नावामध्ये. Yes, yes. सर्व तुटल्या जा. तुटले जाऊ दे येशूच्या नावामध्ये. सर्व तुटल्या जा. पुन्हा तुटले जाऊ दे सर्व येशूच्या तुटल्या जा. नावामध्ये. जीव आत्मा शरीर Yes, yes. मोकळं हो येशू मध्ये. येशूच्या नावामध्ये. फ्री Thank you, करता Jesus, येशूच्या oh नावामध्ये. सर्व करणी, Yes, yes, Jesus. सर्व छेडे गोटे Yes, yes, Father, मी Lord. तिथे देवाची आग पाठवली. Yes, amen. मी सर्व जाळतो पिते. Yes, Jesus, Father. यांच्या परिवाराविरुद्धात Yes, yes. जे हे अशुद्ध आत्म्याने कार्य लावले Yes, yes, मी ते Appa. बांधून नाश करतो. नाश करता येशूच्या नावामध्ये. इवन मी पुन्हा प्रे करतो Yes, yes, या Father. सर्वांच्या परिवारासाठी Yes, Appa. जे काही कर्ज आहेत Yes, परिवारात Jesus. पित्या व्यभिचाराचे, Yes, yes. हिंसकतेचे पित्या, Yes, yes, Father. आजाराचे Yes, yes, शोष Lord. म्हणून मी मध्यस्थी करतो मध्यस्थी करतो आणि म्हणतो Appa. की येशू तुमच्या कुटुंबाचा नवीन जन्म आहे. Yes, amen. कोणते शाप परिवाराच्या लोकात आम्ही स्वीकारत नाही. स्वीकारत नाही त्यांचे Appa. बंधन आम्ही तोडतो पित्या. तोडतो येशूच्या त्यांचे नावामध्ये. रस्ते मोकळे करतो मोकळे पित्या. करता येशूच्या नावामध्ये. सर्व गौरव महिमा आम्ही तुला देतो. तुलाच देतो Appa. धन्यवाद म्हणतो प्रभू तू Thank इथं you, आहेस. Jesus, Father. यांची प्रार्थना नवीन कर. होय Appa. थंड होऊ देऊ नको प्रार्थना. Yes, yes, Father. आवेश पेटो पित्या. भेटव Appa. देवा तुझा गौरव हो. तुझा महिमा होते Lord. प्रत्येक फॅमिलीना आम्ही ब्लेस करतो. Praise करतो Appa. लॉर्ड तुझा गौरव तुझा हो. महिमा होते Lord. तुझ्याच नावात मागतो स्वीकारतो. Amen.